महाराष्ट्रात कोण घुसला, कोण आला, कोण गेला याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांना काम करू द्या आणि तुम्ही वॉटर मीटर गटर. मुंबईत पहिल्याच पावसात झालेल्या गोंधळाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महापौर रितू तावडे यांच्यासमोरच माटुंगा परिसरात महापालिकेचा एक कर्मचारी उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर मुंबईतील पावसाळी नियोजनावरून राजकारण चांगलंच तापलंय. या प्रकरणातून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रितू तावडे यांच्यावर जोरदार टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना रितू तावडे यांनी घरी बसून प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही होत नाही, फील्डवर उतरून काम करा असा टोला लगावला. विरोधकांनी कोणी असू दे, घरात बसू नये, प्रेस कॉन्फरन्स घेऊ नये, रस्त्यावरती उतरा, मुंबईकरांसाठी काम करा. दरम्यान रितू तावडे यांच्या या वक्तव्याची ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर दखल घेत त्यांच्यावर सडकून टीका केली. अंधारे म्हणाल्या, रितूजी, किशोरीताईंना सल्ले देण्यापेक्षा तुम्ही तुमची कार्यचौकट काय आहे ते आधी समजून घ्या. महापौर झाल्यावर वॉटर मीटर गटरचे प्रश्न सोडवण्याऐवजी गृह खात्यात लुडबुड करण्यात तुमचा वेळ गेला ते आधी पहा. रितू तावडेजी, किशोरीताईंना सल्ले देण्यापेक्षा तुम्ही मुळात काय दिवे लावलेत ते एकदा जरा स्वतःला विचारून बघा. कारण महापालिकेची मान्सूनपूर्व कामं करण्यापेक्षा महापौर पदाचा चार्ज घेतल्याबरोबर जणू ग्रह खातच आपल्या हातात आल्याप्रमाणे गृहमंत्र्यांची कामं करायला तुम्ही हातात घेतली होती. किशोरीताईंनाच कामं सांगायची असतील तर मग तुम्ही महापौर कशाला झालात? त्या महापौर असताना त्यांनी त्यांच्या पद्धतीने अतिशय चोखपणे काम केलेलं आहे. पण अजून नीट पावसाळा सुरूही झाला नाही आणि पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. यावर तुमच्याकडे काय उत्तर आहे? विकासाच्या बाता तर तुम्ही अजिबात मारू नयेत, कारण मेट्रोला ताडपत्री लावणारे तुम्ही. मेनहोलमध्ये तुमचा BMCचा अधिकारी पडतो, नशीब तो वाचला. तुम्ही त्याच्यावरती काय मुक्ताफळं उधळणार आहात? तुम्हाला जर एवढं जरी कळलं असतं तरी कदाचित तुम्ही यावर वाच्यता केली नसती. आता तरी जरा स्वतःची कार्यपद्धत सुधारा आणि ग्रह खात्याचं काम ग्रह खात्याला करू द्या. महाराष्ट्रात कोण घुसला, कोण आला, कोण गेला याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांना काम करू द्या आणि तुम्ही वॉटर मीटर गटर हे प्रश्न सोडवा. नसतील सोडवता येत तर खुशाल तुम्ही मग किशोरीताईंना बोला, अपेक्षा करा. मग किशोरीताई तुम्हाला महापौर पद काय आहे ते सांगतील.